हे अजूनच नमस्कार. कोरोना महामारी सर्व जगभर पसरली आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी लॉकडाऊनचा उपाय केला गेला. ऐन मार्च महिन्याच्या शेवटच्या सप्ताहामध्ये संपूर्ण देश लॉकडाऊनमध्ये गेला आणि या पार्श्वभूमीवर पतसंस्थांचं मार्गक्रमण कशा पद्धतीने होईल हा एक प्रश्न सर्व पतसंस्था जगतामध्ये चर्चेला आला. पण मला एक सकारात्मक बाजू आपल्या समोर मांडायची आहे की ज्या वेळेला संपूर्ण जग, संपूर्ण विश्व हे स्वतःला कोशात ठेवून कोरोना विरुद्ध लढाई लढण्यासाठी सज्ज होत होतं, त्यावेळेला एक आवश्यक सेवा म्हणून किंबहुना अत्यावश्यक सेवा म्हणून पतसंस्थांचे संचालक, पतसंस्थांचे सर्व कर्मचारी हे आर्थिक सेवा देण्यासाठी सज्ज होते. पतसंस्थांच्या विस्तार हा संपूर्ण राज्यभर झालेला आहे, संपूर्ण देशभर झालेला आहे आणि त्यामुळे पतसंस्थांच्या आर्थिक सेवा याला अनन्यसाधारण असं महत्त्व होतं. आणि पतसंस्था जगताची, प्रामुख्याने पतसंस्थांमध्ये काम करणारे पदाधिकारी, काम करणारे अधिकारी, काम करणारे कर्मचारी या सर्वांची मानसिकता ही या कोरोना महामारीमध्येही आपल्या ग्राहकाला योग्य त्या आर्थिक सेवा देण्याकडे होती आणि त्यामुळे शासनालाही या व्यवस्थेचं महत्त्व लक्षात घेऊन ज्या अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली त्यामध्ये पतसंस्था चळवळीचा क्रेडिट सोसायटी म्हणून उल्लेख करण्यात आला आणि आपण बाकायदा आपले आर्थिक व्यवहार करू लागलो. खरं बघायला गेलं तर पतसंस्था चळवळीचं मनोधैर्य हे किती उंच आहे यावरून लक्षात येतं. संपूर्ण जग हे ज्या वेळेला लॉकडाऊन मध्ये होतं, ज्या अत्यावश्यक सेवा सुरू होत्या त्या अत्यावश्यक सेवांमध्ये आपला अंतर्भाव असावा असं पतसंस्था चळवळीला वाटत होतं आणि त्यामुळेच पतसंस्था चळवळ ग्राहकांना सेवा देण्यासाठी सातत्याने कार्यरत राहिली आणि त्यामुळे आज पतसंस्था चळवळीची उंची सर्व जगतामध्ये एक मान्यवर व्यवस्था म्हणून पसरलेली आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. ह्या कालखंडामध्ये ग्राहकाला जपत त्यांना आर्थिक सेवा देण्याचा जो प्रयत्न आपल्या सर्व पतसंस्था चळवळीने केला, जे धैर्य आपण दाखवलं, या धैर्यशीलपणामुळे भविष्यामध्ये पतसंस्थेला मोठी उंची प्राप्त होऊन पतसंस्था चळवळीला राजमान्यताही मिळेल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे. आणि त्याचबरोबर ज्या धैर्यवान पद्धतीने आपण सर्वजण काम करतोय त्या कामाबद्दल आपणा सर्वांना मनापासून धन्यवाद द्यावेत अशी ही वेळ आहे असं मला वाटतं. पतसंस्था हे आर्थिक विश्व आहे आणि आर्थिक विश्वामध्ये गतीला महत्व असतं. गतिमानतेला साथ देत आपले व्यवहार सातत्याने चालू राहावेत असा आपला प्रयत्न असतो आणि त्या प्रयत्नांचा भाग म्हणून कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर पतसंस्थांनी कशा पद्धतीने मार्गक्रमण करावं या संदर्भात आपल्या बरोबर काही विचार शेअर करण्याचा माझा प्रयत्न आहे. सद्यस्थितीमध्ये पतसंस्था चळवळीला सर्वात मोठा प्रश्न जाणवतो आहे तो प्रश्न आहे रोख तरलता राखण्याचा. आज पैशाचा इनफ्लो हा जवळजवळ आटलेला आहे, कारण कर्ज वसुली किमान नाहीच्या बरोबर आहे. त्याच पद्धतीने ठेवीदार हे फार मोठ्या रकमेच्या ठेवी
संस्थांकडे ठेवण्यासाठी राजी नाहीत. सेव्हिंगमध्ये, बचत खात्यामध्ये पैसे जमा करण्याची मनोवृत्ती सद्यस्थितीत जनतेमध्ये नाही. आणि यामुळेच एक प्रकारे सर्व प्रकारचा इन्फ्लो, पैशाची आवक ही आटलेली आहे. आणि दुसऱ्या बाजूला मोठ्या प्रमाणावर पैसा बाहेर जाण्यासाठी अनेक मार्ग मोकळे आहेत. यामध्ये काही ठेवीदारांना आपल्या ठेवी परत पाहिजेत, काही बचत खातेदारांना आपले पैसे संस्थेमधून परत पाहिजेत. या सर्व डिमांड पूर्ण करण्यासाठी आपल्याला सातत्याने रोख तरलता राखणं हे अत्यंत आवश्यक झालेलं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये पैशाचा इन्फ्लो थांबलेला असताना ही रोख तरलता कशा पद्धतीने मेंटेन करावी हा मूळ प्रश्न आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनाला सातत्याने भेडसावत आहे. या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी काही करता येईल का याचा विचार करता मला असं लक्षात आलं की आपल्या प्रभागामध्ये सातत्याने आपण दैनंदिन पिग्मी योजना चालू ठेवलेली असते. पिग्मीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आपल्याला सातत्याने मिळत असते. पण लॉकडाऊनमुळे पिग्मी योजनेच्या माध्यमातून जमा होणारा पैसा थांबलाय. आणि अशा या पार्श्वभूमीवर रोख तरलता आपल्याला राखायची असेल तर आपल्यालाच काही वेगळे मार्ग अवलंबावे लागतील. आणि त्या मार्गांचा अवलंब करून आपल्याला या प्रश्नावर उत्तर शोधावं लागेल असं मला वाटतं. या लॉकडाऊनच्या कालखंडामध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून किराणा मालाची दुकानं फार मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. त्याचबरोबर मेडिकल स्टोअर्सही मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. बेकरी स्टोअर्स पण मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. आणि मला वाटतं आपण सजगपणे हे किराणा माल व्यापारी, मेडिकल स्टोअर्स किंवा बेकर्स यांच्यावर लक्ष केंद्रित करणं हे आवश्यक आहे. मला वाटतं आपल्यापैकी अनेक पतसंस्थांमध्ये या किराणा मालाच्या व्यापाऱ्यांची पिग्मी खाती असतील, मेडिकल स्टोअर्सची पिग्मी खाती असतील. मग अशा वेळेला आपण त्यांच्या मदतीला आणि ते आपल्या मदतीला जर धावून आलो तर आपल्या दोघांचे मार्ग अधिक सुकर होतील. त्यामुळे या व्यापाऱ्यांकडून संपर्क करून रोज काही कॅश आपल्याकडे आणता येईल का, आपल्याकडे काही त्यांचा भरणा आणता येईल का यासाठी प्रयत्न केला पाहिजे. किराणा माल व्यापाऱ्यांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर सातत्याने त्यांच्याकडचा माल संपतोय आणि सातत्याने त्यांना नवीन मालाच्या ऑर्डर्स या संबंधित सप्लायर्सला द्यायला लागत आहेत. आणि ज्या वेळेला अशा ऑर्डर ते लॉन्च करतायत स्वाभाविकपणे त्या वेळेला त्यांना त्या मालाचं पेमेंट हे NEFT ने असेल, RTGS ने असेल करावं लागतंय. आणि मित्रांनो, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आता बँकांमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून अनेक ग्रँट ह्या आलेल्या आहेत. कोरोनाच्या संदर्भात लाभार्थींसाठी वेगवेगळ्या ग्रँट या बँकांमध्ये येत आहेत. आणि त्या बँकांमध्ये मोठ्या प्रमाणावर या लाभार्थींची गर्दी आहे. आणि त्यामुळे आपल्या या व्यापाऱ्यांना जाऊन त्यांची अमाऊंट RTGS करण्यामध्ये काही अडचणी येऊ शकतात. प्रचंड गर्दीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे त्याचा मौल्यवान वेळ हा बँकेमध्ये फुकट जाऊ शकतो. त्याची ही अडचण लक्षात घेऊन आपण जर अशा व्यापाऱ्यांपर्यंत संपर्क केला आणि त्यांना आपण जर सांगितलं की तुम्हाला जी काही RTGS ट्रान्झॅक्शन करायची आहेत, जी NEFT ट्रान्झॅक्शन करायची आहेत, ज्या अमाऊंट ट्रान्सफर करायच्या आहेत त्या अमाऊंट, ती रोख रक्कम तुम्ही आमच्या पतसंस्थेमध्ये द्या. त्यासाठी आमचा अधिकारी तुमच्याकडे येऊन तुमच्याकडून रक्कम कलेक्ट करेल आणि तुम्ही सांगाल त्या अकाउंटमध्ये आम्ही ते RTGS ट्रान्झॅक्शन करून देऊ. यामुळे त्या व्यापाऱ्याचा वेळ वाचणार आहे. त्या व्यापाऱ्याला आपल्या व्यवसायाकडे अधिक लक्ष देता येणार आहे. त्याचबरोबर आपला जो मूळ रोख रकमेचा प्रश्न आहे तो प्रश्न काहीसा आपण सोडवू शकणार आहोत. या पद्धतीने जर व्यापारी असतील, मगाशी म्हटलं त्याप्रमाणे मेडिकल स्टोअर्सवाले असतील किंवा अन्य आस्थापना असतील ज्यांच्यामध्ये रोख रकमेची आवक चालू आहे,
त्यांच्याबरोबर संपर्क करून त्यांच्या माध्यमातून काही रोख रक्कम आपल्याकडे येईल का याच्यासाठी आपण प्रयत्न करणं हे अत्यावश्यक आहे असं मला वाटतं. त्याचबरोबर काही ठेवीदार की जे सातत्याने पतसंस्थेकडे ठेव ठेवत असतात, सातत्याने त्यांची ठेव अकाउंट ही पतसंस्थेमध्ये असतात, अशा ठेवीदारांना संपर्क करून त्यांना त्यांची ठेव संस्थेकडे ठेवण्यासाठी उद्युक्त करणं, त्यांना पतसंस्थेबद्दलचे आजपर्यंत असलेले त्यांचे संबंध संपर्क वापरत त्यांना आवाहन करून काही रक्कम त्यांनी पतसंस्थेमध्ये ठेवावी म्हणून त्यांना उद्युक्त करणं, या माध्यमातूनही आपण रोख रकमेचा आपला प्रश्न काही अंशी सुकर करू शकतो. जर आपल्याला आवश्यक असेल तर एखादी ठेव योजना जाहीर करायला आणि त्या ठेव योजनेला एखादं भावनिक नाव देऊन त्याचं मार्केटिंग करायलाही हरकत नाही, की ज्या माध्यमातून लोकांना आत्ता आपल्याकडे पैसे ठेवावेत, आपल्याकडचा पैसा हा आपण अत्यंत सुरक्षित पद्धतीने वापरतो आहोत याची खात्री लोकांना करून द्यावी आणि त्या माध्यमातून काही रक्कम जर आपल्या संस्थेकडे आणता आली तर तोही प्रयत्न करण्यासाठी एक चांगला वाव आपल्याकडे आहे. मी ज्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या माध्यमातून काम करतोय त्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या वेगवेगळ्या ठेव योजना आम्ही सातत्याने जाहीर करत असतो आणि स्वामी स्वरूपानंदांचं नाव, एका पुण्यात्माचं नाव घेऊन ही संस्था चालते आणि स्वाभाविकपणे याचा भावनिक लाभ घेण्याच्या दृष्टीने माझ्या ठेव योजनांना श्री स्वरूप योजना, स्वरूपांजली योजना अशा प्रकारची काही नावं आपण ठेव योजनांना देतो आणि त्याचा एक चांगला भावनिक प्रभाव हा ठेवीदारावर पडतो. आणि अशाच पद्धतीने आत्ताच्या या स्थितीमध्ये आपण जर ठेवीदारांना भावनिक आवाहन केलं आणि त्या माध्यमातून त्यांचा पैसा आपल्या पतसंस्थेकडे आणू शकलो तर आपला रोख तरलतेचा प्रश्न काही अंश सुटू शकेल असं मला वाटतं. अनेक वेळा काही ठेवीदार आपल्याकडे येऊन आपली पूर्ण ठेव रक्कम मला परत पाहिजे अशा प्रकारची मागणी करतात. वस्तुतः त्यांना आत्ता हा पैसा वापरायचा नसतो, पण एकंदर अर्थक्षेत्रामध्ये असलेली मंदी आणि संपूर्ण ठप्प झालेलं जनजीवन यामुळे आपला पैसा आपल्या घरी असावा, आपल्याला जेव्हा योग्य वेळ येईल त्यावेळेला तो आपल्या हाताशी असावा यासाठी ठेवीदार आपल्याकडून पैसे काढून नेण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला या ठेवीदाराला कन्व्हिन्स करणं की तुझा पैसा पतसंस्थेमध्ये पूर्ण सुरक्षित आहे, पूर्ण योग्य पद्धतीने पतसंस्थेने आपला पैसा विविध कारणांसाठी, मग कर्ज वितरणासाठी असेल, विविध कर्ज खात्यांमध्ये कर्ज देऊन तो वापरलेला आहे आणि तो पूर्णपणे सुरक्षित आहे या संदर्भात त्या ठेवीदाराला आश्वस्त करणं. आणि हे आश्वस्त करत असताना पतसंस्थेची आर्थिक स्थिती, पतसंस्थेचा झालेला नफा, पतसंस्थेच्या असलेल्या ठेवी, पतसंस्थेचा असलेला स्वनिधी या सगळ्या संदर्भात त्या ठेवीदाराला आपण योग्य पद्धतीने माहिती दिली तर आपल्याला त्या ठेवीदाराला आश्वस्त करणं हे अधिक सोपं जातं. एकदा त्या ठेवीदाराचा विश्वास आपण पुनर्प्रस्थापित केला की तो ठेव घेऊन आपल्या बाहेर जाण्यासाठी तयार होणार नाही. याचा अर्थ आपल्याला आपण आपली संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने ठेवीदारासमोर जाऊन आपण त्या ठेवीदाराला योग्य पद्धतीने जर आश्वासित केलं तर असे ठेवीदार आपल्याकडे ती ठेव कायम ठेवून निर्धास्तपणे परत जातात. त्याचबरोबर काही ठेवीदारांना संपूर्ण ठेव रकमेची आवश्यकता नसते, त्यांना काही पार्ट अमाऊंट आवश्यक असते. अशा वेळेला आपल्याकडून त्या ठेवीदारांना आपण संपूर्ण ठेव रक्कम परत न नेता आपण आपल्याला पाहिजे तेवढीच रक्कम संस्थेकडून विड्रॉ करू शकता. त्याच्यासाठी आपल्या संस्थेमध्ये ठेव तारण कर्ज योजना चालू आहे आणि या कर्ज योजनेचा लाभ तुम्ही घेतलात तर तुमचं होणारं व्याजाचं नुकसान तुम्ही टाळू शकता. तुम्हाला गरज आहे तेवढी रक्कम तुम्ही संस्थेच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये जमा करून घेऊ शकता असंही आपण त्यांना सांगू शकतो. या ठिकाणी पतसंस्थांच्या प्रचलित कार्यपद्धतीमध्ये आजपर्यंत 2% व्याज घेण्याची पद्धत आपल्या
प्रचलित व्यवहारामध्ये सुरू आहे. मात्र आत्ताची परिस्थिती लक्षात घेता तो ठेवीदार आपल्यासाठी महत्वाचा आहे, त्यातला आर्थिक सेवा देणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर आपण हा कर्जाचा व्याजदर 1% किंवा वेळ प्रसंगी 0.5% करून सुद्धा जर ठेवीदाराला योग्य ती सेवा दिली तर तो ठेवीदार आपल्याकडे टिकून राहील, आपल्याकडे भविष्यामध्ये त्याची अधिकची ठेव तो ठेवेल. त्यामुळे आपण सजग राहात. अशा पद्धतीची ठेव योजना पतसंस्थेमध्ये चालू आहे, अशा पद्धतीची कर्ज योजना पतसंस्थेमध्ये चालू आहे. आणि आपली ठेव संपूर्ण न मोडता केवळ 0.5% किंवा 1% व्याज देत आपल्याला आवश्यक असलेला पैसा आपल्या हाताशी आपण घेऊ शकता. अशा प्रकारचं आश्वासन, अशा प्रकारची एक व्यवस्था आपण कर्ज ठेवीदाराला देऊ शकतो. आणि त्या माध्यमातून आपल्याला 0.5% का होईना आपल्याला त्याच्यावर व्याज मिळतं आणि त्याच पद्धतीने त्या ठेवीदाराची सेवा केल्याचं समाधानही आपल्याला मिळतं. त्या ठेवीदाराला आपले पैसे आपल्याला गरजेच्या वेळेला प्राप्त झाले, त्यामुळे आपले पैसे या संस्थेमध्ये सुरक्षित आहेत ही भावनाही वाढीस लागते. अशा पद्धतीने आपण सजग राहण्याची ही वेळ आहे. याच पद्धतीने कोणत्या प्रकारचा कर्ज व्यवहार करावा, कोणत्या प्रकारचा कर्ज व्यवहार करावा या संदर्भात सुद्धा काही विवेचन आवश्यक आहे असं मला वाटतं. कर्ज वितरित करताना अनेक प्रकारच्या अडचणी आता आपल्यासमोर आहेत. मुळात कर्जदार कर्ज घ्यायला पतसंस्थेमध्ये येत नाहीत, कर्जाची मागणी थांबलेली आहे. जर कर्ज द्यायचं झालं तर त्यासाठी लागणारे स्टॅम्प उपलब्ध होत नाही. मोठी कर्ज द्यायची झाली तर मॉर्गेज नोंदणी होण्यासाठी खूप अडचणी आहेत. अशा या सर्व परिस्थितीमध्ये कर्ज की जो संस्थेचा उत्पन्नाचा मूळ सोर्स आहे तो बंद असल्यामुळे आपण सर्वजण काहीशा संशयाच्या भोऱ्यामध्ये पसरलेलो आहोत की या पद्धतीने कशा पद्धतीने आपल्याकडे वितरण करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला याच्यामध्ये मार्ग काढता येईल हे प्रश्न आपल्याला सतावत आहेत. आणि या प्रश्नावर जर रामबाण उपाय असेल तर मला असं वाटतं की सोनं तारण कर्ज योजना या एकाच योजनेमध्ये आता पतसंस्थांनी कर्ज वितरण करावं. जर अनेक वित्त संस्था या कोट्यावधी रुपयांचे कर्ज व्यवहार सोने तारणाच्या रूपामध्ये करतात तर पतसंस्थांचं एवढं मोठं नेटवर्क असताना आपल्याला सोनं तारण कर्जाचा जो काही पोर्टफोलिओ आहे तो वाढवता येईल. किंबहुना आपण प्रत्येकाने सोनं तारण कर्ज हे अधिकाधिक पद्धतीने कसं देता येईल यासाठी प्रयत्न करणं मला आवश्यक वाटतं. सोनं तारण कर्जाच्या बाबतीत ज्या काही काळजी आपण घेणं आवश्यक आहे, जी संरक्षणाची व्यवस्था आपण ठेवणं आवश्यक आहे, त्या व्यवस्था योग्य पद्धतीने ठेवत सोनं तारण कर्ज हा प्रकार जर आपण अधिक मोठ्या प्रमाणावर वाढवला तर मला असा विश्वास वाटतो हा कोरोना आपलं काहीही बिघडू शकणार नाही. कारण सोनं तारण कर्ज प्रकार हा अत्यंत लाभ देणारा असा एक प्रकार आहे. तो अत्यंत सुरक्षित आहे. वसुलीसाठी फार यातायात आपल्याला करावी लागत नाही. आणि सुदैवाने आज सोन्याची किंमत ही मार्केटमध्ये सातत्याने वाढते आहे. या सर्वाचा उचित उपयोग करून घेऊन आपण सोने तारण कर्जाचा फोलिओ जो वाढवला तर नक्की आपल्या संस्थेचं उत्पन्न हे मोठ्या प्रमाणावर वाढू शकेल. सोने तारण कर्जाची गरज ही समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणावर असते. किंबहुना सावकाराच्या पाशामधून जर जनतेला सोडवायचं असेल तर सोने तारण कर्ज हा एक अत्यंत उपयुक्त असा प्रकार आहे असं साबित झालेलं आहे. जर अन्य वित्तीय संस्था की ज्यांचा आपल्या प्रभागामध्ये काहीही संबंध नसतो त्या येऊन मोठ्या प्रकाराचं कर्ज हे सोनं तारण प्रकारामध्ये करतात तर त्याचाच फायदा घेत आपल्याही पतसंस्थांनी आज सोनं तारण कर्जाची कास धरणं मला वाटतं खूप महत्वाचं ठरेल. मी ज्या स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेमध्ये काम करतोय त्या संस्थेमध्ये एकूण कर्ज वितरण 141 कोटीचं आहे. त्यापैकी 70 कोटी रुपये आम्ही सोनं तारण स्वरूपात वितरित केलेले आहेत. आणि मला सांगायला आनंद वाटतो की 1 एप्रिल ते 30 एप्रिल या 1 महिन्यामध्ये की ज्या वेळेला कोरोनामुळे सर्व जग ठप्प होतं त्यावेळेतही 2 कोटी रुपयांचा व्यवसाय सोने तारण स्वरूपाचा पतसंस्थेने केला. अशाच पद्धतीने प्रत्येक संस्थेने आपापल्या भागामध्ये
जर सोने तारणसाठी विशेष प्रयत्न केले, विशेष योजना राबवल्या, तर मला वाटतं पतसंस्थांचं उत्पन्न हे वाढत राहील, वसुलीचा प्रश्न फार भेडसावणार नाही, ज्यामुळे आपण ठेव वृद्धी मास ज्या वेळेला जाहीर करतो किंवा ठेव संकलनाचं उद्दिष्ट ज्या वेळेला ठरवतो, त्यावेळेला आपण प्रत्येक कर्मचाऱ्याला, प्रत्येक पदाधिकाऱ्याला विशिष्ट असं उद्दिष्ट किंवा विशेष पद्धतीने एखादी अमाऊंट आपण त्याला सांगतो की दररोज तू एवढी रक्कम ठेवीच्या स्वरूपात पतसंस्थेमध्ये जमा केली पाहिजे. त्याच पद्धतीने आपण सोने तारण कर्जाची उद्दिष्ट ही ठरवून दिली पाहिजेत. प्रतिदिनी किमान 5 सोने तारणची कर्ज नव्याने पतसंस्थेमध्ये आली पाहिजेत, अशा प्रकारचं उद्दिष्ट ठरवून आपण जर काम केलं, मला वाटतं मोठ्या प्रमाणावर आपलं कर्ज होईल आणि मोठ्या प्रमाणावर कर्ज वितरण याचा अर्थ आपल्याला व्याजाचं उत्पन्न फार मोठ्या प्रमाणावर मिळावं लागेल आणि मग कोरोनाचं हे संकट आपल्याला इष्टापत्ती झाल्यासारखं, काकासाहेब ज्या वेळेला म्हणतात की कोरोना ही इष्टापत्ती होऊ शकते, पतसंस्थांनी अशा पद्धतीने नवीन पद्धतीचा व्यवसाय करण्याची पद्धत सुरू केली, तर मला वाटतं हे जे आव्हान आहे ते आव्हान आपण लीलया पेलू शकतो. त्याच पद्धतीने अन्य प्रकारची कर्ज ही त्यांच्या पूर्तता ह्या सद्यस्थितीमध्ये अडचणीच्या आहेत. या कर्ज प्रकरणामध्ये जात असताना ज्या वेळेला लॉकडाऊन उठेल आणि हे जग परत सुरळीत होईल, त्यावेळची नेमकी परिस्थिती काय असेल याचा अंदाज आता आपल्याला येणारा नाही. स्थावर तारणाच्या माध्यमातून आपण कर्ज प्रकरण करतो आणि ती सुरक्षित मानली जातात, पण स्थावर मालमत्तेची किंमत आज बाजारामध्ये काय राहील या संदर्भात कोणतीही स्पष्टता आपल्या मनामध्येही नाही आणि बाजारामध्येही नाही. त्यामुळे अशा पद्धतीची जी कर्ज आहेत ती कर्ज देताना अधिक वेळ थांबून सद्यस्थितीमध्ये हे जग सुरळीत होऊ देण्याची वाट पाहत आपण या प्रकारच्या कर्ज प्रकरणामध्ये न जाता ठेव तारण कर्ज असेल, सोने तारण कर्ज असेल किंवा छोटी छोटी कर्ज असतील, अशाच प्रकारचा कर्ज व्यवहार जर केला तर मला वाटतं पतसंस्थांसाठी तो लाभदायक ठरेल. त्याचबरोबर पतसंस्थांचं व्यवस्थापन हे अर्थकारणाशी निगडीत जरी असलं तरी अर्थकारण यशस्वी करायचं असेल तर मोठा माहितीचा संचय आपल्याकडे असणं गरजेचं असतं. आणि आपण जर पाहिलं तर आपल्याकडे आपल्या संस्थेच्या माध्यमातून फार मोठा डाटा हा सहजपणे आपल्याला उपलब्ध होतो, ज्याच्याकडे आपण फार गांभीर्याने पाहिलं नसतं. खरं तर हे संपूर्ण जग आज या डाटाबेसवर चाललंय. तो डाटा आपल्याकडे उपलब्ध आहे आणि या डाटाचं एक संकलन करणं, त्याची पुनर्बांधणी करणं किंवा पुनर्मांडणी करणं, यासाठी हा आत्ताचा कालखंड हा अत्यंत उपयुक्त कालखंड आहे आणि त्या दृष्टीनेही त्या व्यवस्थापनानेही या गोष्टींवर अधिक भर देणं मला वाटतं अत्यंत आवश्यक आहे. आज स्वाभाविकपणे ग्राहकांची गर्दी, होणारे ट्रान्झॅक्शन यांचं प्रमाण हे अत्यल्प आहे. अशा वेळेला आपला संपूर्ण कर्मचारी किंवा अधिकारी वर्ग हा बऱ्याच प्रमाणात मोकळा आहे आणि त्यांचा मोकळा वेळ हा मोकळा न ठेवता आपण त्यांना वेगवेगळी कामं ही योजून दिली पाहिजेत. त्यासाठी आपल्याकडे असणारा संपूर्ण डाटा हा ढुंडाळला पाहिजे. त्या डाटामधून आपण चांगल्या प्रकारची रचना केली पाहिजे की ज्या माध्यमातून आपल्या पतसंस्थेकडे सातत्याने ठेव ठेवणारे ठेवीदार कोण आहेत, आपल्या पतसंस्थेमध्ये सातत्याने कर्ज व्यवहार करणारे लोक कोण आहेत, आपल्या पतसंस्थेमध्ये सातत्याने मोठ्या प्रमाणावर पिगमी ठेव देणारे लोक कोण आहेत, आपल्या पतसंस्थेमध्ये सातत्याने येऊन बचत खात्यामध्ये व्यवहार करणारे लोक कोण आहेत, या सर्वाची माहिती आपल्याकडे असते. ती माहिती एका टॅब्युलर फॉर्म मध्ये व्यवस्थित आपण गोळा केली तर आपल्याला टॉपचे 10 डिपॉझिटर्स कोण आहेत, त्यांचे मोबाईल नंबर कोणते आहेत, याची सहज माहिती उपलब्ध होऊ शकते आणि या माहितीच्या आधारावर आता निर्माण झालेला रोख तरलतेचा प्रश्न सोडवण्यासाठी आपण फोन करून आपण अशा ठेवीदारांना सहज संपर्क करू शकतो आणि त्या माध्यमातून आपला रोख तरलतेचा प्रश्न त्या ठेवीदाराने आपल्याला प्रतिसाद दिला तो सुटू शकतो. अशाच पद्धतीने चांगले कर्जदार कोण आहेत, आपल्या संपूर्ण प्रभागामधल्या आपल्या कार्यक्षेत्रामध्ये मोठे व्यापारी कोण आहेत,
सातत्याने आपल्या बरोबर संपर्कात असणारे व्यापारी किती आहेत, आपल्या या संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये कोणकोणत्या वेगवेगळ्या आस्थापना काम करतात, त्यांचा आपल्या बरोबर काय कनेक्ट आहे, या सगळ्याची माहिती संकलित करण्यासाठी आणि त्या संकलित केलेल्या माहितीच्या आधारे आपला व्यवसाय वाढवण्यासाठी, अधिक काही करण्यासाठी ही योग्य संधी आहे असं मला वाटतं. याचप्रमाणे मगाशी जे मी उदाहरण दिलं त्याच्यामध्ये जर आपण आपल्याकडचा डाटा तपासला तर आपल्या असं लक्षात येईल, अनेक किराणा मालाचे व्यापारी, अनेक मेडिकल स्टोर्सवाले लोक हे आपल्याकडे सातत्याने आपल्या बरोबर संपर्क ठेवून आहेत आणि त्यांचे अनेक प्रकारचे अकाउंट आपल्याकडे आहेत. तर या माध्यमातून आपण जर त्यांच्याशी संपर्क केला आणि तो अधिक फोकस पद्धतीने केला तर आपल्याला चांगल्या प्रकारचे रिझल्ट हे प्राप्त होऊ शकतात. याच पद्धतीने आपलं जे अर्थकारण आहे, आपली जी आर्थिक स्थिती आहे, याची ही माहिती संकलित करणं मला वाटतं आवश्यक आहे. या माध्यमातून आपण ही माहिती संकलित केली तर ठेवीदारांना, येणाऱ्या ग्राहकाला पतसंस्थेच्या आर्थिक स्थितीबद्दल आपण अधिक आश्वस्त पद्धतीने, अधिक विश्वासार्ह पद्धतीने माहिती सादर करू शकू. त्या सादरीकरणामध्ये आपल्याला चांगल्या प्रकारचा विश्वास हा जनतेला देता येईल, त्या ठेवीदाराला आपल्याला अधिक आश्वस्त करता येईल. आपल्या पतसंस्थेमध्ये कशा पद्धतीने स्वनिधी वाढत गेला, गेल्या 5 वर्षामध्ये स्वनिधीच्या वाढण्याचं प्रमाण कसं आहे, गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या संस्थेची वसुली कशाने चांगली होत गेलेली आहे, गेल्या 5 वर्षामध्ये आपल्याकडच्या ठेवी कशा पद्धतीने संकलित होत गेल्यात, कशा पद्धतीने वाढत गेल्या आहेत, आपला कर्ज व्यवहार कशा पद्धतीने वाढत गेला आहे, आपल्या बँकांकडच्या गुंतवणुका कशा पद्धतीने वाढत गेल्या आहेत, या सगळ्या संदर्भात टॅब्युलर फॉर्म मध्ये आपण माहिती घेणं हे मला वाटतं आवश्यक आहे. अनेक प्रश्न आलेले आहेत या संदर्भात. माझं बोलणं संपवून प्रश्नांकडे येतो. आणखीन 2च मुद्दे या ठिकाणी विदित करतो आणि माझं बोलणं थांबवून प्रश्नांकडे येतो. या आर्थिक वर्षामध्ये मला वाटतं आपण नव्याने कोणते खर्च करू नयेत किंवा होणाऱ्या खर्चांवर शक्य होईल तेवढं नियंत्रण आणावं. मग स्टेशनरीचा खर्च असेल, विजेचा खर्च असेल, सभा समारंभावर होणारा खर्च असेल, नवीन शाखांचं ओपनिंग असेल, या कुठच्याही बाबत सद्यस्थितीत निर्णय न करता हे पैसे वाचवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. ज्या वेळेला उत्पादन वाढत नाहीये असं आपल्या लक्षात येतं, ज्या वेळेला इन्कम वाढत नाहीये असं आपल्या लक्षात येतं, त्यावेळेला आपल्याकडे असलेला पैसा हा अधिक संरक्षित होणं, त्याचा व्यय न होऊ देणं, यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. आपण आपल्या सर्व विंग्सना, आपल्या वेगवेगळ्या व्यवस्थापकीय लोकांना आपण खर्च कमी करण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्याचं आवाहन याच वेळेला करून दिलं पाहिजे. त्यासाठी योग्य नियोजन निर्माण केलं पाहिजे आणि प्रत्येक वाचवलेला पैसा, प्रत्येक वाचवलेला रुपया हा आपल्या नफ्यामध्ये वाढ करणार आहे किंवा आपली संस्था तोट्यात जात असेल तर आपला तोटा तो 1 रुपया तेवढ्या प्रमाणात कमी करणार आहे, याचं भान ठेवत आपण यावर्षी अधिकचे खर्च न करता, प्रामुख्याने भांडवली खर्च न करता, भांडवली खर्च करण्यासाठी कदाचित आपल्याकडे तरतुदी असतील पण त्यांच्यावर पडणारं डिप्रिसिएशन हे आपण वाचवू शकतो आणि वाचलेल्या डिप्रिसिएशनमुळे खर्च कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळे होता होईल तो आपल्या संपूर्ण खर्चांवर आपण नियंत्रण ठेवणं हे मला वाटतं आवश्यक आहे. या माध्यमातून काम करत असताना पतसंस्थेचं व्यवस्थापन हे केवळ अर्थकारणाशी निगडीत आहे असं न मानता आपण सर्वंकष विचार त्याचा केला पाहिजे. ग्राहकाला योग्य पद्धतीने सेवा देता याव्यात यासाठी आपण नवनवीन योजना आणल्या पाहिजेत आणि त्या योजनांचा उपयोग आपल्या पतसंस्थेचे व्यवहार अधिक वेगाने वाढवण्याचा प्रयत्न आपल्याला करायचा आहे. मात्र हा वेग वाढवताना असलेल्या परिस्थितीचं भान ठेवत आपण पैशाचे ट्रस्टी आहोत, त्यामुळे हे पैसे आपल्याकडे संरक्षित राहिले पाहिजेत. मागतील त्या वेळेला ठेवीदाराला आपल्याला रक्कम परत देता आल्या पाहिजेत, याचं भान ठेवून आपण काम केलं तर मला वाटतं आजपर्यंत जे धैर्य आपण दाखवलं त्याच धैर्याने काम करत
या नवीन आर्थिक वर्षातही संस्था फार मोठ्या प्रमाणावर आपले व्यवहार वाढवू शकतील. पतसंस्थांना भवितव्य नक्की आहे. पतसंस्थांचं महत्व या लॉकडाऊन पिरियडमध्ये अधिक अधोरेखित झालंय. याचा लाभ आपण हे पुढचं मार्गक्रमण करूया अशा प्रकारचं आवाहन आपण सर्वांना करतो आणि आलेल्या प्रश्नांकडे वळतो. 2020-21 मध्ये वस्तूवर परिणाम होणार आहे. याकरिता कायदा कलम 101 अथवा 91 पैकी कोणता फायदे राहील, तसेच अवॉर्ड मिळालेल्या जंगम मालमत्ता जप्तीवेळी करावयाचा पंचनामा त्याविषयी मार्गदर्शन लाभावे. बेसिकली मी वकील आहे आणि त्यामुळे 101 का 91 असा प्रश्न जर मला विचारला तर माझं उत्तर हे 91 असंच असणार आहे. गमतीचा विषय राहू दे, पण आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दुर्दैवाने सहकार न्यायालयाच्या माध्यमातून कलम 91च्या माध्यमातून निर्णयाला येणारे दावे हे अत्यल्प आहेत आणि त्यामुळे 91चा प्रभावी वापर या संपूर्ण व्यवस्थेमध्ये होताना दिसत नाही आणि त्याचा एक विपरीत असा परिणाम यामुळे या 91ची उपयुक्तता कितपत आहे याबाबत साशंकता निर्माण होते. 91च्या माध्यमातून दावे दाखल करत असताना जर आपण सजग राहिलो, आपण ज्या वकिलांकडे हे काम दिलंय त्यांच्या पाठीवर राहून आपण जर काही गोष्टी परिपूर्ण केल्या तर 91 खाली सहकार न्यायालयात 2 महिन्याच्या आत आपल्याला निकालपत्र मिळतं आणि तिथपासून 2 महिन्याच्या कालावधीत 98चं सर्टिफिकेट एक्झिक्युशनसाठी आपल्याला प्राप्त होतं. अनेक प्रकारे ज्या पळवाटा आहेत त्या पळवाटा आपण बंद केल्या तर 91 सारखं प्रभावी माध्यम नाही असं मला वाटतं. प्रामुख्याने 91 खाली ज्या वेळेला आपण दावा दाखल करतो त्यावेळेला जी समन्सची बजावणी आहे त्या समन्सच्या बजावणीमध्ये गडबड होते आणि अनेक वर्ष तो समन्सची बजावणी न होता कोर्टामध्ये प्रलंबित राहतो. पण या ठिकाणी एक छोटं उदाहरण देऊन आपल्याला सांगायला आवडेल की ज्या वेळेला अशा दावे आपण दाखल करतो, सहकार न्यायालय यंत्रणा ही तिथे काही मॅनपॉवर कमी असते, त्यामुळे अनेक गोष्टी आपल्यालाच मदतीने कराव्या लागतात. जर आपण समन्स तयार करून घेतली तर त्या समन्सची पाकिटं तयार करण्यासाठी आपणच आपला फोर्स मॅनपॉवर लावली तर योग्य पद्धतीने त्याच्यावर ऍड्रेस लिहून ती रजिस्टर एडी पत्र जर आपल्याच यंत्रणेच्या माध्यमातून आपण जर केली आणि ही पत्र रजिस्टर्ड एडीने पाठवत असताना, समन्स रजिस्टर एडीने पाठवत असताना त्या समन्सच्या वरती रजिस्टर एडीच्या पावतीवर आणि त्या रजिस्टर एडीच्या पाकिटावर आपण त्या दाव्याचा नंबर लिहिला आणि त्या दाव्याची पुढची नियोजित केलेली तारीख जर नोंदवली तर मला वाटतं 70% बजावणीचं काम हे पूर्ण होईल. कारण ज्या वेळेला समन्स बजावून रजिस्टर एडीच्या एक्नॉलेजमेंट कोर्टामध्ये परत येतात त्यावेळेला त्याचा एक गठ्ठा तयार होतो आणि त्या गठ्ठ्यामधून आपलं समन्स शोधून त्या दाव्याला लावणं हे काम जिकिरीचं होतं. आणि जर आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे दाव्याचा नंबर, त्या दाव्याची नेमलेली तारीख ही त्या एडीच्या एक्नॉलेजमेंटवर नमूद केली तर आपल्याला आपल्या दाव्याचा नंबर शोधून आलेली एक्नॉलेजमेंट त्या ठिकाणी हे अधिक सोपं जातं आणि त्यामुळे तो दावा लवकर सुनावणीसाठी तयार होतो. अशा पद्धतीचे छोटे छोटे विषय आहेत. हे जर छोटे छोटे विषय आपण सातत्याने पाहिले तर आपल्याला योग्य पद्धतीने त्याचे रिझल्ट मिळतील. स्वाभाविकपणे वकील ज्या वेळेला अपीयर होतात त्यावेळेला आपण तारखा घेण्याकडे त्यांचा कल असतो. पण तुम्ही लक्षात घेतले पाहिजे ज्या वेळेला तुमची समन्सची बजावणी होते त्यावेळेला तो पक्षकार हा काही त्या कोर्टात येत नाही.
तो पक्षकार कोर्टात आला नाही तर आपण काहीसे चिडतो आणि पक्षकारावर फोर्स करतो की तू कोर्टात आला नाहीस, किंवा आपण त्याला निरोप पाठवतो. असं न करा. एकदा तो कोर्टात आला नाही, त्या तारखेला जर कोर्टाने नवीन तारीख दिली तर आपण पुढच्या तारखेला त्याचा अपीअरन्स कोर्टात नाही या संदर्भात ऑर्डर करून कोर्टाकडून आपण त्याला पुढची स्टेज घेऊ शकतो आणि त्या माध्यमातून एक्स पार्टी पद्धतीने आपण निकाली करू शकतो. त्यामुळे तो येईल याची वाट बसण्याची आवश्यकता नसते. कोर्टाची ऑर्डर घेऊन आपण त्या माध्यमातून पुढचा मार्ग काढू शकतो. 101च्या बाबतीत जर आपण बोलायचं झालं तर 101 बाबतीत सातत्याने काका तर नेहमी म्हणतात की 1000 दिवसांचा कालावधी लागतो. 1000 दिवसांचा कालावधी जर या सर्व प्रक्रियेला लागत असेल तर अशी प्रक्रिया वसुलीसाठी ठरेल असं मानणं हे दिवस आहे. त्याही ठिकाणी 101ची नोटीसची बजावणी होणं, 101च्या संदर्भात जे कागदपत्र दाखल करतो, मग कर्ज रोखा असेल, त्याचा कर्ज खाते उतारा असेल, वचन चिठ्ठी असेल, त्याला पाठवलेली नोटीस असेल, या माध्यमातून आपण जर हे योग्य पद्धतीने त्या ठिकाणी सबमिट केलं तर आपण सहाय्यक निबंधकांना सांगू नये. आपण दाखल केलेल्या या ज्या 3 गोष्टी आहेत त्या 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. जे एक कर्ज रोख, वचन चिठ्ठी, कर्ज खाते उतारा, त्याचबरोबर त्याला दिलेली नोटीस, नोटिसीत केलेली मागणी आणि त्या संदर्भात केलेला ठराव, या गोष्टी पाहूनच 101चा दाखला द्यायचा आहे. अन्य कोणतीही गोष्ट 101चा देताना पाहणं हे आवश्यक नाही, तसं कायद्यामध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे. त्यामुळे कारण एक नैसर्गिक न्याय तत्व म्हणून एकदा संधी देणं हे समजू शकतो, पण वेळ काढण्यासाठी जर कर्जदार कालापव्यय करत असेल तर आपण सहाय्यक निबंधकांना सांगून तो दाखला तात्काळ पारित करण्याची गळ त्यांना घातली पाहिजे आणि त्या संदर्भात आक्रमक होऊन आपली बाजू त्या ठिकाणी मांडली पाहिजे. आणि जर त्या पद्धतीने 101चा दाखला आपल्याला लवकर मिळाला, त्या संदर्भात एक्झिक्युशन करणं हे अधिक सोपं आणि त्या माध्यमातून वसुली अधिकाऱ्याच्या सेवा उपलब्ध करून घेऊन आपल्याला करता येऊ शकते. संदर्भात 91 मध्ये वसुली करताना तुम्हाला दिवाणी न्यायालयाची मदत घेता येते. दिवाणी न्यायालयामध्ये दस्त दाखल करून त्या माध्यमातून तुम्ही वसुली प्रोसेस अधिक एक्सपिडिएट करू शकता. या ठिकाणी एका गोष्टीचा उल्लेख मुद्दा म्हणून करेल की ज्या वेळेला कर्जदार हा पुरुष असतो त्या वेळेला समन्सची बजावणी होऊन, नोटीसची बजावणी होऊन जर तो कोर्टामध्ये आला नाही आणि त्याने अपेक्षित रक्कम जर भरली नाही तर त्याला तुरुंगवासात टाकण्यासाठी आपण कोर्टाकडे अर्ज करू शकतो आणि योग्य पद्धतीची चौकशी करून जर त्याचा रिस्पॉन्स मिळत नसेल तर न्यायालय अशा व्यक्तीला तुरुंगवासाची शिक्षा देऊ शकतं किंवा त्याला त्याची कस्टडी ही कोर्टाकडे घेऊ शकतं. असंच झालं तर त्याचा डिटरंट इफेक्ट आपल्याकडून असा खट्या कर्जदार हा योग्य पद्धतीने रक्कम ही आपल्याकडे जमा करू शकतो. अशा प्रकारची अनेक उदाहरणं आहेत. त्यामुळे 101च्या माध्यमातून वसुली अधिकाऱ्याच्या माध्यमातून कार्यपद्धती पूर्ण करणं आणि त्याचबरोबर दिवाणी न्यायाचा वापर करत आपण प्राप्त झालेल्या निवाड्याची एक्झिक्युशन करणं, यामध्ये प्रत्येक संस्थेच्या स्थितीप्रमाणे त्या संस्थेने या 2 ऑप्शन मधून ऑप्शन निवडणं हे मला आवश्यक आहे. कर्जदार हा वेतन दाखला देणारा असेल तो दोन्ही ठिकाणी त्याचं वेतन अटॅच करणं हे सोपं आहे. न्यायालयाच्या माध्यमातून दरखास्तीमध्ये अशा अटॅचमेंटची प्रकरणं होतात आणि भरपूर त्या माध्यमातूनही होते. त्यामुळे आपल्याला दोन्ही प्रावधानं ही कायद्याने प्रावधान आहेत, त्याचा उपयोग कशा पद्धतीने करायचा, त्याचा प्रभाव कशा पद्धतीने वाढवायचा हे आपलं कौशल्य आहे. कौशल्य वापरत आपण या पद्धतीने या दोन्ही कलमांचा योग्य पद्धतीने उपयोग करावा असं मला वाटतं. आमच्याकडे कर्जसाठी 101ची कारवाई करतो आणि सहाय्यक
त्यांच्याकडून जप्तीची पण परवानगी मिळते. जप्तीसाठी पोलीस संरक्षण मिळत नाही, त्यासाठी मार्गदर्शन करावे. पोलीस संरक्षण हे होणं आवश्यक असतं. पण अनेक वेळा असं लक्षात आलंय की आपण आपल्या असणाऱ्या शहर इन्स्पेक्टरकडे पोलीस स्टेशनला जाऊन आपण अर्ज करतो, त्यावेळेला तो अर्ज प्रलंबित राहतो. जर आपण पोलीस अधीक्षकांकडे जाऊन म्हणजे जिल्ह्याच्या एसपी जाऊन आपण जर अर्ज दिला, या प्रकारे संरक्षण जर मागितलं, तर पुढचा कालावधी आपण त्यांना देऊन, म्हणजे समजा आपल्याला कार्यवाहीसाठी आज नोटीस आपण काढणार असू, तर त्याआधी जाऊन पोलीस कार्यालयाशी एसपी ऑफिसशी संपर्क करून त्यांचे अर्ज देऊन त्यांना सुटेबल असलेली तारीख ठरवून मग जर आपली कार्यवाही आपण केली, तर मला वाटतं आवश्यक तो भत्ता भरून पोलीस संरक्षण आपल्याला प्राप्त होऊ शकतं. काही पोलीस डिपार्टमेंटच्या स्वतःच्या अडचणी असतात आणि त्यामुळे काही वेळेला पोलीस संरक्षण मिळत नाही. पण आपण जर एसपीच्या माध्यमातून अर्ज केले, तर एसपी संबंधित पोलीस ठाण्याकडे अर्ज वर्ग करतात आणि त्यांच्या माध्यमातून त्याला पोलीस संरक्षण हे प्राप्त होऊ शकतं, असा अनुभव आहे. सरफेसी कायद्यासंदर्भात प्रश्न आहे. सरफेसी कायदा हा पतसंस्थांना लागू नाही. काल परवाच हा कायदा सहकारी अर्बन बँकांना लागू झाल्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलंय. पण सद्यस्थितीमध्ये सरफेसी कायदा आपल्या संस्थांना लागू नाही. त्यामुळे या संदर्भात नोटीसचा फॉर्मॅट कसा असावा असं काही आता सांगता येणार नाही. सरफेसी कायद्यासंदर्भात अशाच पद्धतीचा कोणता तरी कायदा पतसंस्था चळवळीला लागू व्हावा, यासाठी साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण प्रयत्न करतोय. त्याला आलं की या संदर्भात कार्यपद्धती निश्चित करणं अधिक सोपं जाईल. आणखीन एक प्रश्न आहे. कोरोना महामारीचा कालावधी हा संस्थेच्या वसुलीच्या कालावधी आला आहे. जानेवारीपासून मार्च पर्यंत पतसंस्थांची थकीत कर्ज वसुली चांगल्या प्रकारे होते, परंतु याच कालावधीत कोरोनामुळे कर्ज वसुली झालेली नाही. एनपीए चे प्रमाण जास्त आहे. एनपीए मूळ आणि वसुली नसल्याने अनेक पतसंस्था तोट्यात आहेत. चालू आर्थिक वर्षामध्ये पतसंस्था तोट्यातून नफ्यात येता कशा प्रकारे नियोजन केले पाहिजे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात यावे, ही नम्र विनंती. एनपीएचा प्रश्न हा जटिल. एनपीए ची मर्यादा वाढवण्यामध्ये काकासाहेबांच्या नेतृत्वाखाली यश मिळालंय. हे मर्यादित यश असलं, आतापर्यंतच्या कालखंडासाठीच ते असलं तरी मला असं वाटतं शासनाला हा एनपीए मर्यादा या नवीन वर्षासाठी वाढवावा लागेल आणि त्या पद्धतीची मागणी फेडरेशनच्या माध्यमातून आपण सहकार आयुक्तांकडे केलेली आहे. वसुली हा नेहमीच यक्ष प्रश्न आला आहे. कोरोना हे चांगलं कारण या थकबाकीदारांना मिळालंय असं वावगं ठरणार नाही. पण आपणही स्थितीमध्ये अशा कर्ज वसुलीसाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. मला माहिती आहे थेट स्वरूपात त्यांच्याकडे जाऊ शकत नाही, त्यांचा प्रत्यक्ष संपर्क करू शकत नाही, कोर्सिव्ह मेजर्स आपण आता वापरू शकत नाही. हे जरी असलं तरी आपल्या कार्यालयामध्ये बसून थकबाकीदारांना किंवा अशा कर्जदारांना आपण फोनद्वारे संपर्क करू शकतो. फोनच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करावा. मला माहिती आहे की अशा प्रकारचे काही नाठाळ वृत्तीचे कर्जदार हे आपला फोन रिसीव्ह करणार नाहीत, पण आपण सातत्याने तो प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याला या 2 महिन्यामुळे आता आपण कर्जमुक्त झालो आहे काय अशा प्रकारची भावना त्याच्या मनात यायला नको. त्यामुळे आपण तो कर्जदार आहे, तुला कर्ज फेडायचं आहे, कुठच्या प्रकारची सवलत सद्यस्थितीमध्ये पतसंस्था जाहीर केलेली नाही किंवा शासनानेही कुठल्याही पद्धतीने कर्जाचे हप्ते भरू नयेत, कर्जाचे हप्ते पतसंस्थांनी स्वीकारू नयेत अशा प्रकारचं कोणतंही परिपत्रक केलं नाही. त्यामुळे कर्जदारांनी वसुली देणं हे अत्यावश्यक आहे. या पद्धतीचा संदेश सातत्याने आपण कर्जदारांना देत राहणं हेच महत्वाचं आहे. संस्थांना कशा पद्धतीने नफ्यात आणता या संदर्भात मगाशी मी विवेचन केलंय. मला वाटतं सोनतारण कर्जाचा कास धरावी, सोनतारण कर्जाच्या माध्यमातून आपले व्यवहार वाढवावेत आणि त्या माध्यमातून संस्थेला नफ्याकडे न्यावं, त्यासाठी आपण प्रयत्न
प्रयत्न शकतो ते प्रयत्न आपण सर्व आपापल्या भागामध्ये करणं आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेच्या परिपत्राचा उल्लेख असलेला पुढचा प्रश्न आहे. बँकांना सूचना केली आहे की 2019-2020 वरील नफ्यामधून दिला जाणारा लाभांशची घोषणा करून तो अन्य निधीसाठी राखीव ठेवावा. हे रिझर्व्ह बँकेचं परिपत्रक आहे. रिझर्व्ह बँकेचं परिपत्रक पतसंस्थांवर थेट स्वरूपात लागू होत नाही. आता तरी सहकार खात्याने लाभांश देऊ नये या संदर्भात कोणतंही परिपत्रक काढलेलं नाही. त्यामुळे रिझर्व्ह बँकेने केलेला नियम किंवा केलेला निर्णय हा पतसंस्थांवर लागू नसल्यामुळे सद्यस्थितीत लाभांश द्यायचा का न द्यायचा या संदर्भातला प्रश्न हा रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकावर सोडण्याची आवश्यकता नाही. जर सहकार खातं आपला योग्य पद्धतीने मार्गदर्शन करेल त्या पद्धतीने त्यांनी दिलेल्या निर्णयावर आपण पतसंस्थांचे निर्णय घेऊ. पण सद्यस्थितीमध्ये लाभांश देण्याबाबत न देण्याबाबत कोणत्याही सूचना सहकारी खाते किंवा सहकार खात्याने आपल्याला दिलेल्या नाहीत. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या परिपत्रकावर अवलंबून राहून करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. परत थकबाकी वाढली आहे, काय करावं? काकांची परवानगी घेऊन मी परत स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचं उदाहरण देईन. या करोनाचा प्रकोप रत्नागिरीमध्येही फार मोठ्या प्रमाणात आहे. पण मित्रांनो, योग्य पद्धतीचे कर्जदार आपण निवडले आणि योग्य पद्धतीने जर आपण कर्ज वितरण केलं तर आपल्याला योग्य प्रतिसाद हा कर्जदारांकडून प्राप्त होतो. स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेची या वर्षीची वसुली 99.91% आहे हे सांगताना मला विशेष आनंद होतो. सातत्याने कर्जदारांनी केलेला संपर्क, सातत्याने त्याकडे केलेला पाठपुरावा या माध्यमातून याही वर्षी पतसंस्थेकडे चांगल्या पद्धतीने वसुली आली. असाच प्रयत्न सर्वच पतसंस्थांनी करा. चांगल्या पद्धतीचे कर्जदार आपण निवडणं गरजेचं आहे. अशा कर्जदारांवर पतसंस्थेची शिस्त बिंबवणं गरजेचं आहे की त्या शिस्तीच्या माध्यमातून पतसंस्थेच्या कर्जाचं नियमित परतफेड करणं हे आपलं कर्तव्य आहे, आपली ड्युटी आहे. हे त्या कर्जाच्या मनपटलावर बिंबवलं गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून अशा पद्धतीने वसुली करता शकते. सद्यस्थितीमध्ये एका वसुलीसाठी फार मोठे प्रयत्न करण्याची परिस्थिती नाही. आपण कोणत्याही प्रकारे कोर्सिव्ह मेजरने आता वसुली करू शकत नाही. त्यामुळे सद्यस्थितीत आपल्याकडे वसुली यंत्रणा आपल्याला सक्षम कशी करता येईल यासाठी माहिती संकलित करणं, त्या थकीतदाराचे वेगवेगळे असणारे संपर्क, वेगवेगळे असणारे व्यवसाय या संदर्भात माहिती घेणं, त्याचे जामीनदार त्यांची माहिती संकलित करणं आणि त्या माध्यमातून आपल्याकडे सगळा गोळा तयार ठेवणं आणि ज्या वेळेला हे जग सुरळीत होईल त्या वेळेला प्रामुख्याने आणि प्रभावी पद्धतीने थकबाकीसाठी प्रयत्न करणं हेच आपल्या हाती शिल्लक राहिलेलं आहे. त्या स्थितीमध्ये कोर्सिव्ह मेजर वसुली करू शकत नसल्यामुळे वसुलीबाबत वेगळं विवेचन करणं सध्या आवश्यक वाटत नाही. परत 91 फायदेशीर राहील का 101 फायदेशीर या संदर्भातला प्रश्न आहे. मी सांगितलं त्या ठिकाणची परिस्थिती आणि आपण त्या आयुधाचा प्रभाव कशा पद्धतीने वाढवू शकू याचा विचार करून 91 किंवा 101 या संदर्भात आपण करू शकतो. 101च्या बाबतीत एकदा दाखला घेतल्यानंतर तो दाखला आव्हानित येत नाही. जर आव्हानित करायचा झाला तर 50% रक्कम ही पहिल्यांदा भरावी लागते. त्यामुळे आपल्याला 101चं प्रावधान हेही उपयुक्त ठरू शकतं. त्याचबरोबर वसुली अधिकाऱ्याच्या सेवा आपल्याला जर प्राप्त नसतील किंवा त्या प्रभावी नसतील तर त्यावेळेला 91 खाली घेतलेला निकाल आपण एक्झिक्युशनसाठी दिवाणी न्यायालयात दाखल करू शकतो आणि दिवाणी न्यायालयाच्या माध्यमातून मग त्यामध्ये ठरवणं, सातत्याने DDR ऑफिसला जाऊन त्यांना कन्व्हिन्स त्या पद्धतीने पुढचे निर्णय करून
परत त्याची मूल्यांकन करणं, अशा प्रकारचे ज्या रिपीटेड ऍक्टिव्हिटीज आहेत त्या कोर्टामध्ये, दिवाणी कोर्टामध्ये हस्त दाखल केल्यानंतर आपल्याला फार मोठ्या प्रमाणात कराव्या लागत नाहीत आणि कोर्टाच्या पद्धतीप्रमाणे आपण याच्यावर कार्य करू शकतो आणि त्यामुळे काही वेळेला दरखास्त दाखल करणं आणि वसुलीची यंत्रणा कोर्टाच्या माध्यमातून राबवणं हे खूप फायदेशीर ठरतं. त्या ठिकाणचा विचार घेऊन त्या ठिकाणची परिस्थिती बघून आपण यावर निर्णय करावे. 101 आणि 91 ही दोन्ही प्रावधान आपल्याला उपलब्ध आहेत. ही दोन्ही प्रावधानं कायद्यातली प्रावधानं आहेत, त्याचा उपयोग कसा करावा या संदर्भात प्रत्येकाने स्वतःचं नॉलेज घेऊन आपण त्याच्यावर काम करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. गहाणखता संदर्भातला प्रश्न आहे. मला वाटतं रत्नागिरीमध्ये आजपासूनच सब रजिस्ट्रार ऑफिस सुरू होत आहे. त्यांच्याकडे गहाण केली जाणार आहे, मात्र अजूनही ट्रान्सपोर्ट प्रश्न आहे. त्यामुळे स्थानिक ठिकाणची गहाण कदाचित उद्यापासून सुरू होतील. त्यावेळेला संस्थांनाही आपली गहाणखत त्या ठिकाणी नोंदवता येतील. मात्र हा प्रश्न हा ट्रान्सपोर्टवर लोक कशा पद्धतीने सब रजिस्ट्रार ऑफिस पर्यंत येऊ शकतील यावर अवलंबून असल्यामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीप्रमाणे त्या ठिकाणच्या नोंदणी अधिकाऱ्याच्या ऑफिस मधील कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला सहकार्य त्यांना करणं गरजेचं आहे आणि त्यांची पद्धती आपल्याला अडॉप्ट करणं आवश्यक आहे. नमस्कार, माझ्याकडचे प्रश्न संपलेत. गेला वाटतं तासभर मी केलेलं विवेचन आपण सर्वांनी या पद्धतीने हा माझा पहिला प्रयत्न होता. मी प्रामुख्याने काकासाहेब कोयटे यांना धन्यवाद देईन. त्यांनी या पद्धतीने सर्व पतसंस्था चळवळीला एकत्र आणून विचार करायला भाग पाडलं. या सातत्याने पुढाकार घेतला. त्यांचं नेतृत्व आपल्या संस्था चळवळीसाठी वरदान ठरलेलं आहे. मी परत एकदा काकांना मनापासून धन्यवाद देईन आणि आपणाही धन्यवाद देईन. त्याचबरोबर कोणाबरोबरचं जे युद्ध आहे ते लढण्यासाठी आपण जण सज्ज आहोत. पद्धतीने आपण कोरोनाचा प्रतिकार करूया आणि या कोरोनाला या जगतामधून हटूया आणि त्यासाठी आपण सर्वांना शुभेच्छा आणि थांबतो. जय हिंद, जय सहकार.